की मॅन. आजी, मला ती माकडाची आणि रोहित दादाची गोष्ट सांग. बरं बरं, आधी खाऊन घे व्यवस्थित. अरे आणि मांस काढ. अरे तुझा रोहित दादा पण ना सतत मोबाईलवर असतो. असाच एक दिवस तो मोबाईल घेऊन रस्त्यावरनं चालत होता. चालता चालता तो फोन हातातून पडला. त्याच वेळी एक माकड एका घरावर बसलेलं होतं. त्याने बघितलं दादाच्या हातातून फोन निसटलाय आणि मग काय, त्याने कधी खाली उडी मारली आणि दादाचा फोन पळवला. दादाला कळलंच नाही. मग काय झालं? बरं नंतर दादाने त्या माकडाला आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण माकड कुठे काय ऐकतोय. तोच त्या फोनकडे कौतुकाने बघत बसला होता. आजी, म्हणजे माकडाला फोन आवडला. हो, अगदी बरोबर. त्यावेळी एक दुसरा मुलगा तिथे आला. त्याच्याकडे काही केळी होती. दादाने आणि मग त्या मुलाने माकडाकडे केळी फेकली आणि गंमत म्हणजे माकडाने ती केळी घेतली आणि मग विचार करून फोन खाली टाकला. तेव्हा कुठे दादाला त्याचा फोन मिळाला. हो, माकड माणसाची नक्कल करतात ना. पण आजी, शलाका आत्याला असं वाटलं असेल ना, कशाला त्या माकडाने फोन दिला दादाला परत. सतत फोन अरे हो, असतो. हो रे, अगदी असंच वाटलं असेल तिला. आणि लोक काय, श्वास घ्यायला एकदा विसरते, पण फोन बघायचा काही विसरणार नाही.